कथा सांगतो. मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की, मैंने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम की, मैंने चुड़ियों में मेरी चुड़ियों में कृष्ण, मेरे चंद्र में कृष्ण, मैंने नथनी गढ़ाई रे कृष्ण नाम की, मेरे नैनों में गोकुल, वृंदावन मेरे प्राण में मोहन मन भावन, मेरे होठों पे कृष्ण, मेरे हृदय में कृष्ण, मैंने ज्योति जगाई रे कृष्ण नाम की। अब आया छाया है कृष्ण अंग अंग में, मेरा तन मन रंग है कृष्ण रंग में, मेरा प्रथम है कृष्ण, मेरा जीवन है कृष्ण, मैंने माला बनाई रे कृष्ण नाम के। दशमस्कंद पूर्ण जरी आपण भागवत कथा श्रवण नाही केली तरी पण दशमस्कंद ऐकायचा, पूर्ण भागवत श्रवण केल्याचा लाभ होतो. म्हणून आज उद्या परवा आजता आला, उद्या परवा कुणीही गैरहजर राहायचं नाही. नंदगीर आणि आपल्या मनाला गुतू द्यायचं नाही. नको नको मनातून कमाया काय, म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, आणि मन प्रसन्न झालं सगळ्या सिद्धी मिळतात, सगळ्याला आनंद झाला. आणि एवढा रस आहे ह्या कृष्ण कथेमध्ये. हे रसनोत्सवाला शंकर जाणे जाणे शुक जोगिरे, काही एक जाणे वदनी रे गोपी, बने नरसिंह गोगिरे. हे संतांनी याचा रस जाणला. म्हणून कृष्णमय जीवन करायचे. लाले मेरे लाल की जित देखो तित लाल, लाले देखन मैं गई मैं भी हो गई लालीला. म्हणून भगवंताशी एक रूप व्हायचे. आणि सहज समाधी लागली पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका मने चित्त करारे निर्मळ. म्हणून भगवंताची सेवा करत असताना मनात किंतु परंतु तुझं माझं त्या कसल्याच गोष्टी नाही पाहिजे. म्हणून त्या गोकुळामध्ये सर्वांनी एकादशी व्रत केलं. राक्षसाचा उपद्रव व्हायला गेलाय म्हणून भगवंताने अवतार घ्यायचं ठरवलं. आणि लोक दुःखी झालेले, कष्टी झालेले, त्यांना देवाला अरे काय करायचं आपण. म्हणून देवाने म्हणजे आता मी अवतार घेतो. आणि वासुदेवाच्या वसुदेवाच्या, वासुदेव म्हणजे कृष्ण, वसुदेव म्हणजे वासुदेवाचे वडील. वसुदेव सुतम कंसचानूर मर्दना म्हणजे वसुदेव. आणि त्या वसुदेवाच्या आणि देवकीच विवाह ठरलेला आहे. तिथे निश्चित झालेली आहे. लग्नाची वेळ आहे. लग्न आनंदात पार पडलंय. आणि तेवढ्यामध्ये बहिणीचा रथ, बहिणीला वाटा लावतोय. आपण कसं आपल्या मुलीला बहिणीला लग्न झाल्या वाटा लावतो इशीपर्यंत, तसं इशीपर्यंत कंसाला आनंद